पाठपूजा चालू आहे. सर्वप्रथम महिला पुरुष पाहुणे मंडळी सर्वांना विनंती आहे आपण मंडपामध्ये लवकरात लवकर यावं. महाराजांचे महापूजा चालू आहे पाठपूजा त्याचा भवे भवे नाते भवे भगवान भगवान बाबा बने बने मारे चेष्टाय भावराय भाव भावराय भावराय भाव बघा आणि कुठे गेले थोडं साईडला आहे तुम्ही राईट असं इकडे बघा पैकी बघा. ओके इकडे पहा. खाली बसा हो का. इकडे बघा इकडे इकडे इकडे. ओके चलो पाय पुढे हा इकडे बघा चेहरा यामध्ये चला अण्णा झालं. जय जय कर्पूर गवरा जय
वंदे तो निराधार धन्य तो निरावतार शंभो जय जय कर्पूर गौरा जय जय कर्पूर गौरा मंदालिन धारोपरालिन पानकरे संसारा राची तुटात्मज सांग कसे गुय जे चरणी मज सारा शंभो जय जय कर्पूर गौरा जय जय कर्पूर गौरा कर्पूर गौरम कृष्णावतारम संसार सारम सुकेन्द्रहारम सदावतं तमदध्यात्मिन्दे भवं भवानी सहितं नमामि ओम यज्ञे यज्ञमयन्तदेवा तानि धर्माणि उत्तमान्यः सन्ति हनाकं महिमानकयत्र पूर्वे साध्यः सन्ति देवः गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवः गुरुदेवात् परमस्ति तस्मै श्री गुरुवे नमः रामदेव शिव हर हर सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय इथं साईडला बस खुर्ची द्यायचं का काही पुस केलं सर्व बसून घ्या. दर्शन नंतर आहे, कोणी वर येऊ नका. महाराजांचं आशीर्वचन झाल्यानंतरच आपण दर्शन घेऊन काही घाई गर्दी करू का. गावातील सद्भक्तांना विनंती आहे आपण मंडपामध्ये यावं. महाराजांचं आशीर्वचन त्या ठिकाणी होणार आहे, त्याचा सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. चला, गावातील सर्व पुरुष महिला मंडळ कोणीही गावामध्ये थांबू नका. षटस्थल ब्रह्मी परमपूज्य शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचं आशीर्वचन सुरुवात होणार आहे, त्याचा सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती. अत्यंत वेळात वेळ काढून महाराजांनी या ठिकाणी येण्याचं जे या ठिकाणी केलेला विचार ह्या आम्हाला खरंच आमच्या सर्व गावचं भाग्य आहे. कारण आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बोलवीत असताना महाराजांना आपण या ठिकाणी कोणत्याही महाराजांचं आगमन झालं नव्हतं, पण आपल्याला जसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आंबेजोगाईकर महाराजांनी आपल्याला या ठिकाणी आपल्याला साथ दिलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. तो या सप्त्यामध्ये आपल्याला न झालेला, पण तो राहिलेला नाही. योगायोग आहे. अत्यंत सर्व गावकरी मंडळांनी या ठिकाणी या आशीर्वादनाचा लाभ घ्यावा. महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि यानंतर महाप्रसाद त्या ठिकाणी दोन्ही जणांचा होणार आहे, त्याचाही सर्व सद्भक्तांनी लाभ घ्यावा.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि जया श्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणि यो वीरशैव सिद्धान्तं स्थापयामास भूतले सर्वलोकोपकाराय यो देवात् परमेश्वरा चरत्यदितिरूपेण नमस्ते जङ्गमात्मने नमस्ते जङ्गमात्मने नमस्ते जङ्गमात्मने ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव श्रीमद जगद्गुरु गंगाचार्य महाराज की संत शिरोमणी मंगल स्वामी महाराज की दिवसांमध्ये नमः पार्वती शिव हर हर महादेव त्रैलोक्य संपदालक्य समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः ब्रह्मेदिनपदेशस्य व्यथयोऽयं प्रजज्ञते वेदान्तेन जगन्मूलं तं नमामि परं शिवम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः श्रीगुरुभ्यो नमः जगदादि जगद्गुरु आदि रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ मौली बसवादी प्रमथ तसेच आंजनेयाच्या या मंदिराच्या परिसरामध्ये उजनी या ग्रामामध्ये आजच्या या शुभप्रसंगी चापोली परिवार येथील सोमनाथप्पा चापोली व श्री सौभाग्यवती महादेव चंद्रकलाबाई सोमनाथ चापोले या दोघांचीही आज आयुष्यातला त्यांचं आयुष्य आज 75 पुढे गेले 80 म्हणूनच त्याला म्हणावं लागतं सहस्रचंद्र दर्शना 82 तर पुढे जरी गेलं त्याला म्हणत असतात सहस्रचंद्र दर्शना. परंतु यांचा सहस्रचंद्र दर्शनही झाला त्या मानाने आज त्यांचा परिवार त्यांचे चिरंजीवी त्यांच्या मुली नातू नातूंड सर्वांनी मिळून आज त्यांना
फुलवर्षा मोती पोवळे आणि पुन्हा तुलाभार सर्वही कार्यक्रम या धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजे याला म्हणतात अधिक मास, याला म्हणतात मलमास. या मासाला अनेक नावांना आम्ही हाक मारतो. या मासामध्ये कार्यक्रम केलेले सर्व पाहुणे मंडळी, गावातील सर्व त्यांचा परिवार, त्यांचा सर्व सद्भक्त, त्यांच्या उपस्थित असलेले सर्व सद्भक्त म्हणून मातृवृंद, वेदमूर्ती स्वामी, उपस्थित सर्वांच्या अंतर आत्मावरील प्रज्वल ज्योती स्वरूपी परमात्मा शरणो शरणार्थी. हा कार्यक्रम आपल्याला काही न जमण्यासारखं होतं, तरी सुद्धा बळीराम माझे नेहमी 4 धाम यात्रा असो, तीर्थयात्रेला जे आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला माझ्या सारथीहून आलेले होते. कारण आपण यावंच लागतात. कारण त्यांना मी असंच विचार केलो, हा कार्यक्रम थोडं विचार करून ठेवलं पाहिजे होता. अनेक लोकांनी माझ्या वेळेप्रमाणे काही लोक कार्यक्रम व्यवस्थितपणे ठेवत असतात, परंतु कसं असतात महाराज लोकांचं म्हणजे जे मंगल कार्यालय ज्या तारीखेला रिकामी आहे त्या तारीखेला तारीख काढतात. बरोबर आहे? अशी ही परिस्थिती आहे महाराज लोकांचंही. तरीही सुद्धा आजच्या दिवस ज्या घरामध्ये आज धोंडेचे जेवण आणि भिन्नावं त्यांनी सर्व कार्यक्रम पाहुणे मंडळी सर्वांना बोलून आणि हा कार्यक्रम तिथं ठेवलेला होता. त्या सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून त्यांच्या घरात कोणीही अजून जेवले नव्हता, परंतु आम्ही प्रसाद घेऊन आणि तिथून लवकरात लवकर निघायचा प्रयत्न केलो, तरी सुद्धा फार उशीर झाला. आणि हा कार्यक्रम तुम्हाला आज मी संभाषण करत नाही. आजच्या दिवस मोबाईल आणि एकमेकांचा संपर्क झाली आणि बोलत नाही. आज मौन व्रत आहे. अशी बोलायचं संधी एक नाही, आता कमीत कमी या 4था आहे. गेल्या वर्षीपासून मौन व्रत आचरण करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आलेलं आहे आणि आज आंजनेयाचं मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही उपदेश करत आहोत. आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय आहे, हे जे आयुष्यामध्ये ज्या संसारिक जीवनाचा संदर्भामध्ये हे जे काही मनुष्य सर्वांनीही या समाजामध्ये आई वडील बंधू त्यांचा परिवार सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचा एक विचार मंथन असतात. कारण आजकाल फार वेगळ्या रीतीनं सजावट करतात आणि त्याचं रूपरेषा करतात, लग्नाचा वाढदिवस करतात आणि पुन्हा नंतर काही जन्माचा वाढदिवस करतात आणि अनेक रीतीनं वेगळ्या रीतीनं एक औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करत असतात. परंतु आज आमचे सर्व चापोलीमध्ये काही बळीरामाचा हे परिवार हे सगळ्यांनी मिळून आज आगळेवेगळे कार्यक्रमाचा त्यांचा सर्व परिवार मिळून करायचा एक विचार ठरलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे, जसे मनुष्य जीवनामध्ये आयुष्याचा 4 भाग केलेला आहे. कोणता भाग केलेला आहे? ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर गृहस्था, त्याच्यानंतर वानप्रस्थ, त्याच्यानंतर संन्यास, असे 4 भाग केलेला आहे.
या चारही भाग कसे कसे आहेत, चारही ह्याला आयुष्यही वाटून दिलं. या चारही ह्याला आयुष्य किती किती वाटून दिलेलं आहे, म्हणजे 25 वर्ष. प्रत्येकाला 25 वर्ष दिलेलं आहे. गृहस्था जीवनामध्ये 25 आहे, ब्रह्मचर्यामध्ये 25 वर्ष आहे, वानप्रस्थालाही सुद्धा 25 वर्ष आहे. कारण तेवढंही वर्षामध्ये त्यांनी तो त्याग करावा लागतो. त्याग कुठं करतात? पहिला सुरुवातीला करतात बघा, कोणता? ब्रह्मचर्याला. ब्रह्मचर्याला किती त्याग केलं? तुम्ही तुमच्या आई वडील तुम्ही आहे, तुमच्या मुलांचं लग्न किती वर्षाला केलं? कोणी 21 वर्षाला केलं असेल, कोणी 25 वर्षाला केले, कोणी 27 केले, कोणी 28 केले, कोणी 29 केलं. केलं का नाही? प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलांचा वय खरे अर्थाने याचं शास्त्रप्रमाणे काय आहे, म्हणजे शासनाचा नियम काय आहे? किती वर्ष आहे मुलीला? किती वर्ष? मुलीला किती वर्ष? 18च्या पुढं. आणि मुलांना 21. एवढं झालं तरच लग्न करायला पाहिजे. जर मुलीला जर काय आहे 18 जर नाही झालं तर तुम्ही कुठेतरी लग्न करून येतात. म्हणजे गैरकानून आहे म्हणून काय करतात? चोरून लग्न करतात. आमच्या मठामध्ये असं झालं. पण जेव्हापासून आम्ही त्याचा आधार कार्ड वगैरे सुरुवात केली, असं लग्न असं आम्हाला काय माहिती. आणि शेवटी पोलीस लोक आले, मला घरापर्यंत लग्न झालं, कोण माझा लोक असे स्वामी सारखं सांगितलं झालं. आम्हाला विचारलं तुम्ही होत लग्नामध्ये, मला कळलं नाही का? मला काय कळलं की अशी याच्या जास्त प्रमाणात 25 वर्ष त्याला दिला. तुम्ही प्रत्येकाने ब्रह्मचर्य वर्ष राहा. आहे तिथून काय केलं पाहिजे? तुम्ही उचलून कुठं राहिलं पाहिजे? ग्रस्त पाहिजे. ग्रस्त जीवना त्याला किती वर्ष राहिलं पाहिजे? लगी 25 वर्ष राहिलं पाहिजे. ग्रस्त आश्रम 25 वर्ष राहिलं पाहिजे. परंतु कुठं सगळ्यात पाहिजे? हळूहळू वानप्रस्थाश्रम करायला पाहिजे. म्हणजे किती होणार? तिथं पुढे गेले की 75 गाठायला सुरुवात. 75 त्यांच्या जीवनात ब्रह्मचार्य सगळं, ग्रस्त जीवनात सगळं, आणि वानप्रस्थाश्रमात सुद्धा त्यांचं 75 एवढी बोली गेली. कारण त्याच्या झाडाला वृक्षामध्ये झाडामध्ये पिकलेल्या आंब्याला किंमत आहे का? हिरवा आंबा दोन्हीला मी तेवढंच आहे माझं. परंतु माणूस अपेक्षित करणारे कोणत्या आंब्याला अपेक्षित करतात? पहाड आंब्याला, चांगलं पिकलेल्या आंब्याला, गोड लागतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पिकलेला आंबा म्हणजे काही ज्या वेळेला आयुष्यामध्ये 75 वेळा गेलं, त्यांचा बुद्धी, त्यांचा विचार, त्यांचा आचार, त्यांचे विचार सगळे पकडलेले असतात. त्याचा अत्यंत चांगला रीतीने विचारवंत झाले असतात. कोणतेही अवगुण, कोणतेही वाईट, कोणतेही त्यांच्या मस्तकात त्यांच्या विचाराकडे येत नाही. उत्तम चांगला विचार अशी रीतीनं त्यांच्या मनामध्ये उत्पत्ती होत. मुळात काय आहे? त्याच्या डोळ्यात त्याच्या चांगलंही कार्य करावं, चांगलंही त्यांच्या हितासमोर म्हणून एका गुरुवर्गांना बोलून, हिरियांना म्हणजे काही मोठ्या लोकांना त्यांचा परिवार, बंधू वगैरे सर्वांनाही बोलून हा कार्यक्रमाचा आहे. कारण कसं आहे? त्यांच्या कसे झाले की मोठी वर्षा करायचा, वर्षा करायचा, म्हणजे कसं आहे? म्हणजे तुम्ही त्याच्यासारखा झालेला आहे. सुवर्ण मन झाला सारखा तुमच्या शुभ म्हणून नुडीदरे मुक्तीला हार संकेदरे मालिकाला स्फटिक सरून देऊ नुडीवर घाई नळ्याची तरी कुणाला संगम देवा मित्र बसेवर सांगा. नुडीदरे मुक्तीला म्हणजे काही त्यावेळेला त्यांचा वचन कसं येतात, त्यांच्या तोंडातून शब्द कसे येतात, म्हणजे त्यांचा नुडी म्हणजे काही त्यांचा बोलणं मोत्याचा माळा सकासा म्हणजे शुभ्र शिगलांनी टाका. जर उचलला शिकल कधी लागणार नाही. मोत्या चिखलामध्ये टाकून उचललं तर सुद्धा त्या मोती म्हणजे काही एवढे शुभ असतात, चिखला कधी लागणार नाहीये. म्हणून स्फटिकाचा सलाकी एक स्फटिकाचा स्फटिक माळा एक त्या स्फटिकामध्ये जर ओवून घेतला दोरा, कोणतेही दोरा जर ओवले तर सुद्धा त्याच्यामध्ये पांढरा दिसणार. म्हणजे याचा कसं आहे? त्यांनी परिशुद्ध परिपक्वता त्यांचं मन आणि अशी झालेला तुमच्या या अत्यंत शरीर पक्व झाला म्हणून वर्षा करत आहोत. सदा सदा तुमचा मोदेसारखा, स्वर्णासारखा, रत्नासारखा तुमचा मन आपल्याला सगळ्यांना वाटून द्यावा, वाटून घ्यावा म्हणून आम्ही वर्षा करतात. त्याच्यासाठी विचार आपला सर्वांनी घेऊन तुला वार केलं, तुला वार करायचं होता, तुला वार केलं. साखराचे केलं का? गोळाचे केलं का? कोणतं
असं ना अक्षरामध्ये असे का करतात याच्यासाठी म्हणजे काय आहे तुम्ही याचाच वेग आहे म्हणून काय आहे त्याच्यासाठी तो विचार करत असतात अशी रीतीने या सगळ्यांनी मिळूनच या सर्वांनी त्यांचा हा कार्यक्रम करत असतात हा विचार कधीही थांबत नाहीये आता काही तेही कधी थांबणार नाही कारण जगराज जन्मशा एक दिवशी आपल्याला मृत्यू आहे म्हणून असं आहे तो अशा निश्चित आहे म्हणून समजून घ्यावं लागतात कारण काही हे आयुष्य थांबणार नाही हे चालणार आहे सदा ही चक्र हे चक्र आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनी जगने ये संसारी करुसारी पाणीवारी भज गोविंदम भज गोविंदम भज शंकराचार्यांनी सांगत असतात शंकराचार्याच्या आयुष्यात असेही झाले होता कारण की आईला एवढी आपलं एवढं तर करायला आम्हाला हक्क आहे हक्काला करत असतो आई कोणतंही बंदी नाही कारण त्या काळामध्ये शंकराचार्यांना एवढी ताकद आहे परीक्षा होता ते काळाला संन्यासत्व घेण्यासाठी एवढा परीक्षा केली समाजाने त्यावेळेला संन्यास घ्यायचा कारण आणि मुलांसाठी समज आहे म्हणून आई वडिलांनी ज्या वेळेला आईचा मन आईचा विचार असा होता संन्यास कशाला कमला म्हणून त्यांनी कधी त्यांना आज्ञा दिली नव्हती शंकराचार्यांनी एक दिवशी काय केला नदीला गेला आई कपडे त्याच्याबरोबर साथीला कपडे धुवायचा काम करत असताना नदीला आतमध्ये मध्य गेले शंकराचार्य ज्या वेळेला त्यांचा विचार आला हेच संधी आहे म्हणून त्या वेळेला जोरजोरात ओढायला सुरू केला मला मगर झालेला आहे आई मला सोडा मला सोडा या म्हणतात मला सोडता येणार मला ओढायला लागलं हे म्हणल्यानंतर त्या वेळेला आता तिने एवढे घाबरून गेलं आणि त्यांचा एवढी त्याला धावायची तो एवढा आत एवढं का पाणी जास्त म्हणतात विचार करायला म्हणजे काय म्हणतात मगर काय म्हणतात पण असं म्हणायला मला सोडत असेल तर काय आहे मला सोडणार आहे नाहीतर सोडणार नाही म्हणजे मला म्हणून तू म्हणा मग मात्र काय आहे हे मगर मला सोडणार आहे म्हणलं जीवन राहिलं तर हरकत नाही जीवत हा परंतु संन्यास व्हा म्हणून ज्या वेळेला शब्द गेला त्या वेळेला त्यांचा मुलं सुटल्या म्हणून बाहेर आला कपडे धुई गेला म्हणून आईकडे भिक्षा घेतलं त्यापासून गेला परत किती वर्ष आले नाही परंतु ते शब्द माझ्या तू तर संन्यास होत आले ना माझ्या मुला माझ्या प्राण गेला माझ्या गेलंच पाहिजे तोपर्यंत माझ्या मागे होणार शब्द द्या म्हणलं मग त्यावेळेला शब्द दिले शंकराचार्य फार लांब गेले होते त्यावेळेला त्यांना शुद्धी समाचार कळलं त्याच्या आई शिवट आलेलं होतं मग शंकराचार्यांनी त्यावेळेला एक बहिष्कार टाकले होते बहिष्कार टाकले होते संन्यास उडी आला त्या संन्यास म्हणून अशी त्या गावाची सगळी लोकांनी तिला हात लावायचं आम्ही इथं संस्कार करायचो एकटाच करायचा करू द्या म्हणून सोडून गेलं परंतु त्याचा आईचा संस्कार करायचा होता आईचं शरीर न होत असताना त्याच्या जवळ असलेला हत्यार होता तुकडे गेले करून आणि ज्या वेळेला अग्नीवर ठेवून त्यांनी स्वतः अग्नी संस्कार केलेला हे म्हणून इतिहास येत होता अजूनही संस्कार म्हणजे त्यांचा संस्कार म्हणजे अजूनही तुला धर्मामध्ये असे तीन रेषा उडल्याशिवाय अजून संस्कार होत नाही अशी रीतीला काय आहे कारण सांगायचं तात्पर्य म्हणजे एक आई वडिलांची तशी त्याचा ऋणानुबंध असतात अशी या ऋणानुबंधाने अशी या ऋणानुबंध काही असेल आतापर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये त्यांना आयुष्य बघून केलं लेखनानेही सुद्धा त्यांना सर्व आणि त्यांचा चांगल्या रीतीला त्यांचा काय आहे मोठ्या रीतीला एवढी त्यांचा वाढदिवस म्हणावं आणि जन्मदर्शनाचे कार्यक्रम म्हणावं 16 वर्ष म्हणावं आणि असे सर्वांची जीवन म्हणावं कार्यक्रम त्यांना हुडकून घेतला ही मला आपल्याला सर्वांना आनंद आहे की या गोष्टीला आणि जवळ असलेल्या या सुपरी गावामध्ये प्रत्येक वेळेला म्हणजे काही पहिला वेळेला इथंच सभा होता आता 2 भक्ताला आले एक महादेवाचं मंदिरात आणि परिमलजीच्या मंदिरात या दोन्ही भक्ताला बोलून तसा परंतु बोलून तसं पक्का बोलत नाही महाराजांना बोलवायचं म्हणून उघड बोलायचं म्हणून बोलवायचं महाराज यायले का मग यायला तर म्हणजे काय येणार आपण तुम्ही जेवायला यायला घेऊन तुम्ही नाही जेवायला यायला का म्हणजे काय अहो जेवायला या की असं म्हणावं लागतं मग तर यायला का जेवायला का असायचं असं नाही आपला हा कसं पाहिजे महाराज या तारीखला यायलाच पाहिजे या तारीखला तुम्ही नाही तर कोणताही तुमचा तारीख सांगा त्या तारीखला नक्की यायलाच पाहिजे असं काही हट असलं माणूस येत असतात नाही तर ते आमचाच माणूस आमचे म्हणले नंतर काय काही करू त्या बळीचं फोन असं 2-3 लागलो आता काही करून घे म्हणून म्हणलं तरी सुद्धा आता जाऊन आमच्या जवळ कोणा असेल ना त्यांचा साईन करायला सुरुवात केली त्यांचा फोन येऊन याच्यापेक्षा त्याच्या फोन कंटाळा आम्हाला नाही जावं किंवा करायला जावं म्हणजे आता शेवटी जावंच लागलं म्हणून आपण कार्यक्रमाला कितीही वेळ झाली तरी सुद्धा कारण या म्हणल्यानंतर
अजून एक आपले तो आपले मी उद्या बसून होतो त्यावेळेला फोन येतात आणि अशी हे जर कार्य केलं तर तो जरी देव भगवंताना भगवंतही तसंच आहे देवही तसंच आहे गुरुजनही कोणतेही काय कार्य सोबत आपल्याला काही मनातून होता मनातून आणि अत्यंत आग्रह होता आणि पाहिजे मग आता काही कृषी होत असतात असे काही रीतीनं आज आपल्याला अत्यंत चांगलं रीतीनं फारच आहे अत्यंत श्रद्धाळू आहे आणि जिज्ञासू आहे आणि लागेल आहे छंद आहे आणि एवढी असलं तर सुद्धा कधी या सदा थोडे नाही वाढलं आहे परंतु कमी झालेलं नाही असे या सर्वांनी मिळून या सर्व परिवार सर्वांनी तुमच्या गावामध्ये अशी या महिलांचं सुद्धा संख्येने बजरी मंडळ आणि चांगलं महिला बजरी मंडळ शिकलेलं आहे ते सुद्धा भजन करतात आणि अशा रीतीने काही सर्वांनी मिळून या परमार्थ चिंतनामध्ये तुमच्या तल्लीन आहे म्हणून प्रत्येक माणसांना आर्य कीर्तन करणं करत असतात अशी या रीतीने या छोटीच्या गावात येते होती त्यानंतर रीतीनं म्हणून या परीक्षा विचार करून या कार्यक्रमाला येऊन आम्हाला बोलून तुम्हा सर्वांना सर्वांच्याही मंडळींना या दोन शब्द ऐकायला मिळालं आणि तुमचा आनंद घात आलं असे या रीतीने सगळं घालून दिले या दापोली परिवारांना सर्वांना महिला मंडळांना आणि या छोटीचे सर्व संत आरोग्य भाग्य सगळं संपत्ती कृपाकडे माझ्या या प्रवचनाला विराम देतो शिवम भूयात शांती शांती संत गोमणी मध्वस्वामी महाराज की जय सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय महिला मंडळ महिला मंडळ